नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। बघा मित्रांनो, ही माहिती रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, हक्काच्या पीक विम्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांची कृषी कार्यालयात धडक। गेल्या वर्षीच्या राहिलेल्या पीक विमा तात्काळ द्या, अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल, अशी माहिती रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर बघा मित्रांनो, रविकांत तुपकर साहेब यांनी ट्विटरच्या माध्यमातून काय माहिती दिली आहे। गेल्या वर्षीच्या पीक विम्यापासून वंचित असलेल्या अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा द्या, या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक दिली। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात AIC पीक विमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या 1,26,269 शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याचा मोबदला दिला नाही। त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचे कारणे दाखवून अपात्र केलेल्या 70,831 शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे। त्या शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पीक विम्याचा मोबदला दिला नाही। पीक विम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 235,55,00,000 रुपये मिळणे अद्याप बाकी आहे। तर तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी आमची आग्रही मागणी आहे। परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम जमा करू, असे कंपनीकडून सांगितले जात आहे। त्यामुळे तातडीने शासनीय स्तरावर पाठपुरावा करून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा करावी, अशी मागणी जिल्हा कृषी अधीक्षक श्री मनोज ढगे यांच्याकडे केली आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी बघा रविकांत तुपकर साहेब यांनी अजून काय सांगितले आहे। आचारसंहितामुळे आम्ही शांत होतो, आता आचारसंहिता संपली आहे, त्यामुळे येत्या 8 दिवसात वंचित अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करा, अन्यथा 8 दिवसानंतर पीक विम्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या बुलढाणा जिल्ह्यातील अपात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या 8 दिवसात पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे, अशी माहिती रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।